नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VHG जे तुमचं आवडीचं चॅनल विश्वजित सर गुरुकुल मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज मी घेऊन आलोय मराठी वर्णमाला भाग 3. भाग 1 त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी वर्णमाला बद्दल माहिती सांगितली गेली होती. भाग 2 मध्ये तुम्हाला स्वर, स्वरादी आणि त्यांचे प्रकार सांगितले गेले होते. आणि हा जो तिसरा भाग आहे मित्रांनो, व्यंजन आणि त्यांचे प्रकार. त्या व्यंजनाचे किती प्रकार पडतात माहिती आहे तुम्हाला? ते प्रकार तुम्हाला या भाग 3 मध्ये सांगितले जाणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला 4थीचं स्कॉलरशिप असो, 5वीचं स्कॉलरशिप असो, 7वी किंवा 8वीचं स्कॉलरशिप असो, तसेच 10वी 12वीचं बोर्ड परीक्षा असो किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, मग MPSC असेल, पोलीस भरती असेल, TET असेल, बँक असेल, रेल्वे असेल, या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी येणार आहे. तर मित्रांनो, चला कुठल्याही पद्धतीचा वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. भाग 1 मध्ये तुम्हाला व्यंजन, त्याची व्याख्या आणि व्यंजन किती हे तुम्हाला सांगितलं गेलं होतं. बघा, तरी सुद्धा आपण बघूया. व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णांचा जे वर्णन आहेत त्या वर्णनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. क क अर्धा अधिक अ बरोबर क, व्यंजन अधिक स्वर, आहे का नाही? म्हणजेच ज्या वर्णनाचा जर उच्चार करायचा असेल, आपल्याला एखादा वर्ण आहे त्याचा उच्चार जर करायचा आहे तर तिथे आपल्याला स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. त्याला काय म्हणतात? व्यंजन. मित्रांनो, म्हणजेच उच्चार जेव्हा आपल्याला हा जेव्हा उच्चार होतो तेव्हा उच्चार करताना जिभेचा कंठ, तालू, मूर्धा, दात, ओठ या अवयवांचा उपयोग केला जातो. या अवयवांना स्पर्श केला जातो तेव्हा हा व्यंजन बाहेर पडतो. कुठला जिभेचा कंठ, तालू, मूर्धा, दात आणि ओठ या अवयवांशी काय केला जातो? स्पर्श होतो तेव्हा ही व्यंजनं बाहेर पडतात. मुख्य व्यंजनं तुम्हाला सांगितली होती 34. त्याच्यामध्ये संयुक्त व्यंजन 2 च आणि ज्ञ, अशी एकत्र करून एकूण व्यंजन किती आहेत? 36. ही व्यंजन तुम्हाला मी याचे उच्चार तुम्हाला मी कुठे करून दाखवले होते? भाग 1 मध्ये करून दाखवले आहेत. तुम्ही एकदा पुन्हा भाग 1 बघा, ते तुमच्या ते लक्षात येतील. बघा, व्यंजनामध्ये म्हणजे आता तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये उच्चार क, ख, ग, घ इथपासून तर शेवटचं क्ष, ज्ञ हे टोटल किती? 36 व्यंजन आहेत. हा प्रत्येक व्यंजन उच्चारताना तुम्हाला स्वराचं सहाय्य घ्यावं लागतं. या व्यंजनाचे एकूण 5 प्रकार पडतात. प्रकार कोणते? तर चला मित्रांनो बघूया आपण. व्यंजनाचे 5 प्रकारामध्ये वर्णन. 5 प्रकार या व्यंजनाचे पडतात. कोणते कोणते? बघा मित्रांनो, पहिला आहे स्पर्श व्यंजन. या स्पर्श व्यंजनाचे सुद्धा 3 प्रकार आहेत पुढे. स्पर्श व्यंजन किती आहेत? एकूण 25 आहेत. अर्धस्वर व्यंजन. अर्धस्वर म्हणजे काय हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. 4 व्यंजन आहेत, ती लक्षात ठेवायची. कोणताही प्रश्न याच्यामधला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या वर्णमाळेवर तुम्हाला मी किमान एक आपण काय करूया, मालिका घेऊया. मालिका म्हणजे काय? प्रश्न मालिका. त्याच्यामध्ये किमान 100 प्रश्न असे मी काढतो की जे खूप महत्वाचे आहेत. चला, तिसरा प्रकार आहे उष्मा किंवा घर्षक व्यंजन. 3 आहेत. त्याचा उच्चार करताना उष्मा म्हणजे काय हे सगळं मी तुम्हाला ह्या लेक्चर मध्ये सांगतो आहे. चौथा प्रकार आहे महाप्राण. महाप्राण व्यंजन हे एक आहे, पण महाप्राण म्हणजे जो काय आपण ह चा उच्चार करतो त्यामध्ये अजून 13 व्यंजनांचाही समावेश होतो. मूळ महाप्राण 1, बाकीचे 13 कोणते?
हे सुद्धा ह्याच लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. स्वतंत्र व्यंजन एक आहे, कुठून आला, त्या व्यंजनाचा अजून संबंध काय, हे सगळं तुम्हाला मी या स्वतंत्र व्यंजनात या लेक्चर मध्ये सांगेन. आणि संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजन म्हणजे काय आहे का नाही, हा व्यंजन तुम्हाला ह्या व्यंजनामुळे आपल्या वर्णमाळेमध्ये काय झाले, वाढ झालेली आहे. हे संयुक्त व्यंजन ज्या वर्षी त्या समितीने दिलं, हे तुम्हाला मी भाग 1 मध्ये दिला आहे. त्यासाठी भाग 1 मध्ये जा, एक नजर फिरवा, तुमच्या लक्षात येईल आणि त्या एक्झामला विचारलेला 1 मार्काचा प्रश्न तिथे तुमचा क्लिअर होईल. तर चला मित्रांनो, बघूया आता एक एक प्रकाराचं वर्गीकरण, वर्णन करूया आपण. स्पर्श व्यंजन, 5 प्रकारापैकी सुरुवातीचा प्रकार म्हणजे स्पर्श व्यंजन. या स्पर्श व्यंजनाचे मित्रांनो 3 प्रकार आहेत. 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. कठोर वर्ण, शब्दावरून अर्थ लक्षात ठेवायचा. कठोर वर्ण, ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी जोर द्यावा लागतो. मग जोर देणारे कुठले वर्ण आहेत, बघा इथे दिलेत. क, ख, च, छ, ट, ठ, ट, फ, प, फ. आहे का नाही, हे किती वर्ण आहेत, 10 वर्ण आहेत. त्यांना काय म्हणतो आपण, कठोर वर्ण, जोर द्यावा लागतो. मृदू वर्ण, ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो, सौम्य होतो, हळूवार सहज निघतो. ग, ध, ब, गवत, सहज बोलतो ना आपण, गवत. आहे का नाही. घ, ज, झ, ढ, ढ, ध, ध, ब आणि भ. हे सुद्धा मित्रांनो 10 आहेत. नाही, हे किती आहेत, 10. हे पण मृदू वर्ण किती आहेत, 10 वर्ण आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे अनुनासिके वर्ण. अनुनासिके वर्ण म्हणजे काय, तिथे तुम्हाला उच्चार करताना नाकातून उच्चार होतो. कुठून उच्चार होतो, नाकातून. मित्रांनो, आपण एक शब्द वाचला वाङ्मय, तुम्हाला ड दिसतो तिथे, आहे की नाही, पण तो काय आहे, वाङ्मय. बघा इथे टिंबा राहिला द्यायचा, तर वाङ्मय, त्याचा न, आहे नाही, इथे सुद्धा आपण नच तयार होतो. तर ऐका, तुबला टाका, तो उच्चार तुम्हाला नच मिळेल. त्याच्यानंतर हा न, बाणाचा न, नळाचा न, म, हे उच्चार उच्चारताना बघा न, म, नाकातून बोलावं लागतं, नाकातून उच्चार होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, अनुनासिके. मित्रांनो, स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार लक्षात राहतील शेवटपर्यंत. कठोर, जोर द्यावा लागतो उच्चार करताना, मृदू, सौम्यपणे, आणि अनुनासिके, नाकातून उच्चार बाहेर पडतात. कठोर वर्ण आहेत तुम्हाला 10, मृदू वर्ण आहेत तुम्हाला 10, आणि अनुनासिक आहेत तुम्हाला 5. असे टोटल किती आले, 25 स्पर्श व्यंजने झाली. चला आता दुसरा आपण प्रकार बघूया. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब जर अजूनपर्यंत केलं नसेल, व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेचा तुम्हाला काय मिळेल, व्हिडिओ मिळेल. दुसरा प्रकार आहे अर्धस्वर व्यंजन. स्पर्श व्यंजनानंतर कुठलं, अर्धस्वर व्यंजन. अर्धस्वर व्यंजन म्हणजे काय माहिती का तुम्हाला, कधी कधी आपण हा य जो आहे ना, य, य बघा, इयत्ता, याला वेलांटी दिली, आहे का नाही, याला आपण काय केली, वेलांटी दिली, काय झाला, ई. ई म्हणजे काय निघला, त्यातून स्वर निघला. काय निघला, स्वर. तर कधी कधी अशी काही वर्ण आहेत, ही 4च वर्ण आहेत मित्रांनो, ही 4 वर्ण स्वरासारखी वाटतात, स्वरासारखी उच्चार होतो. ते कसं, य बघा, य ला वेलांटी दिली, ई झाला. र ला उकार दिला, र आहे. र ला उकार दिला, रू झाला, बघा रू तिथे, ल ला उकार दिला, लू झाला, इथं लू आहे. आणि व ला जर उकार दिला तर ऊ, म्हणजे हा इथं ऊ, आहे नाही, व ला उकार ऊ, म्हणजे इथे काय केलं आहे, ही जे काही व्यंजन आहेत, ही व्यंजनांचा उच्चार स्वरासारखा होतो, आहे नाही. त्याच्यामुळे काय केलं जातं, त्यांना अर्धस्वर व्यंजन म्हणतात. हे 4 स्वर क्रमानुसार
तुम्हाला व्यंजन दिलेली आहेत य व र ल. आपण बोलताना य र ल व बोलतो, है का नाही? म्हणजे स्वरक्रमानुसार मी मुद्दाम लिहिलंय तर स्वरक्रमानुसार. बाय चान्स जर कोणी जर एखाद्याने विचारला, प्रश्न टाकला स्वरक्रमानुसार याचे उच्चार सांगा, तुम्हाला ते अर्ध स्वर सांगता आलं पाहिजे य व र ल. हा, चला आता पुढे बघूया. उष्मा आणि घर्षक व्यंजन. प्रकार तिसरा, उष्मा आणि घर्षक. घर्षक श श स, है का नाही? काय होतं, उच्चार करताना आपल्याला उष्णता निर्माण होते, घर्षण होतं, म्हणून त्यांना काय म्हणतात, उष्मा किंवा घर्षक व्यंजन असं त्यांना म्हणतात. उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडातील अवयवांना घासून बाहेर पडते. फुफ्फुस जी आहेत आपली, या फुफ्फुसामधली जी काही हवा आहे ती काय होते, तर या फुफ्फुसातील हवा तोंडातील अवयवांना घासते आणि बाहेर पडते. च च उष्मे, च च स, हे काय आहेत, उष्मा घर्षक व्यंजन. त्यांना विसरायचं नाही. घर्षक व्यंजने, अर्धस्वर व्यंजने, उष्मा किंवा त्याला उष्मे असे म्हणतात. बघा इथं तुम्हाला इथं दिलंय अर्धस्वर य व र ल. नसर लक्षात राहत य र ल व. आणि उष्मा कुठला, श श आणि स. चला आता बघूया आपण चौथा प्रकार, महाप्राण व्यंजन. महाप्राण आपल्या ऐकण्यात असतं. महाप्राण म्हटलं की आपल्या वाचनामध्ये ह येतं. महाप्राण व्यंजन एकच, एकमेव कुठलं, ह. हा मूळ महाप्राण आहे मित्रांनो. ह काय आहे, मूळ महाप्राण. जेव्हा हा उच्चार जेव्हा करतो आपण ह, तेव्हा काय होतं, फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते. काही वर्ण असे आहेत का ज्यांचा उच्चार करताना ह वर्णाचा उच्चार, तिथं ह ची छटा दिसते. कशी, 13 वर्ण आहेत मित्रांनो, तसे 13. तुम्हाला विचारलं जाऊ शकते ह ची छटा असणारे वर्ण म्हणजे महाप्राण कोणते आहेत. 13 उर्वरित महाप्राण आहेत बघा. 14 दिलेत, 13. 13 जे व्यंजन, त्याच्यामध्ये 14 म्हणजे कुठला, ह. बघा ख, ह ह, घ, ह, छ, ध, ढ, ढ, ह, ध, ह, ह, च, च, स, ह. प्रत्येक वर्णाच्या शेवटी ह ची छटा तुम्हाला दिसून येईल. अलगत असा ह येतो, आहे की नाही? म्हणजेच त्यांना काय म्हटलं तर महाप्राण. 14 महाप्राण. लक्षात कसं ठेवायचं, इंग्रजीमध्ये जेव्हा आपण त्याचा अल्फाबेटिकली लिहितो, अल्फाबेटमध्ये ख के एच एच आला, ग जी एच एच आला, जिथे जिथे एच लावलेला आहे त्यांना समजायचं काय ते महाप्राण आहे. मित्रांनो याच्यामध्ये 2 अपवाद आहेत बरं का. स, इथं बघा स लिहिलंय, स बोलताना ह येतं, पण इंग्रजीमध्ये आपण लिहिताना त्याला यसच वापरतो, पण तो काय महाप्राण आहे, यच वापरत नाही. आणि च साठी बघा, च च मध्ये हचा उच्चार येतो का, नाही. ह काय सायलेंट, म्हणजेच काय च सी एच एच येतो, एच येतो म्हणून तो तुम्हाला महाप्राण होत नाही. त्याला काय म्हणतात, अल्पप्राण. समजलं मित्रांनो, चौथा महाप्राण व्यंजन खूप महत्वाचं आहे. एकदा पुन्हा रिपीट करा, बघा आणि लिहून घ्या. हे 14 महाप्राण. चला बघूया आता 5वा प्रकार, स्वतंत्र व्यंजन. मित्रांनो ल दिसतं ना, ल ल बाळाचा बोलतो आपण. ल पासून एक तरी शब्द तयार होतो का रे, होतच नाही. म्हणून याला काय केलं जातं, स्वतंत्र वर्ण मानलं जातं. ल हा मूळ द्रविड भाषेतील आहे. ल हा मूळ कुठून आहे, द्रविड भाषेतून आहे, पण इतर संस्कृत किंवा हिंदी भाषांमधून तो मराठीत आलेला नाही. स्वतंत्र आहे म्हणून त्याला काय म्हणतात, स्वतंत्र व्यंजन. आणि संयुक्त व्यंजन बघा, बाळ, काळ, कमळ, ल पासून सुरू होणारा एकही शब्द नाही. आहे की नाही महत्वाची माहिती.
संयुक्त व्यंजन. पुढचा प्रकार 6वा प्रकार संयुक्त व्यंजन. दोन किंवा अधिक व्यंजनापासून बनलेल्या व्यंजनाला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. दोन किंवा अधिक व्यंजन एकत्ररित्या श, क आणि श, श, ज्ञ, द, न आणि य यांना एकत्र केला की ज्ञ तयार होतो. आलं काय? म्हणजेच काय, संयुक्त व्यंजन हे वर्णमालेमध्ये आता समाविष्ट केलेले आहेत, परंतु या संयुक्त व्यंजनामध्ये तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजनापासून बनलेले दिसून येते. मित्रांनो, राहिलं लक्षात सगळं? हे होते व्यंजन आणि व्यंजनाचे प्रकार. मित्रांनो, आता याच्या पुढचा एक महत्वाचा तुम्हाला मी काय सांगणार आहे, मुद्दा सांगणार आहे. हे व्यंजन झाली. आता पूर्ण आपण वर्णाबाबत आपण काय करणार आहोत, तर एक चार्ट बघणार आहोत. तो चार्ट तुमच्या समोर मी आणतोय. वर्णाच्या उच्चारावरून वर्गीकरण. 52 वर्णांचा विचार इथे करायचा आहे. किती वर्णांचा? 52. या 52 वर्णांचा इथं काय करायचं, विचार करायचा आहे. कसा विचार करायचा, का विचार करायचा, तर इथं तुम्हाला कधी कधी विचारलं जातं, मुखाचा भाग कुठला? कंठ. त्याच्यातून उच्चारले जाणारे वर्ण कुठले? बघा, अ आहे, आ आहे, ä आहे, अ आहे. अ, आ विसर्ग आहे. क, ख, ग, घ, न आणि ह हे काय आहेत, तर कुठून येतात ते? कंठातून. म्हणून त्यांना काय म्हणतात? कंठ्य. दुसरा आहे तालू. मुखाचा भाग कुठला? तालू, टाळा. ते लावतो आपण टाळूला. तालाव्य ज्याला म्हणतो आपण. तालाव्यामध्ये तुम्हाला स्वर दिसतील दोन, ई आणि च, छ, ज, झ, ज, य, श. हे तुम्हाला काय दिसतील? व्यंजन दिसतील. हे वर्ण येते. मूर्धा. मूर्धा म्हणजे मूर्धन्य. त्याच्यामध्ये रू आणि हे व्यंजन आहेत ट, ठ, ड, ढ, न, र, श, ल. दंत्य. दंत्यमध्ये जर विचारलं तर तुम्हाला दंत्यमध्ये काय आहे? त, थ, द, ध, न. नाही, ल, स हे काय दंतमध्ये येतात. लू हे स्वर आहे. ओष्ठ. ओष्ठमध्ये उ, ओठांचा वापर. प, फ, ब, भ, म. त्याच्यानंतर पुढे बघा तुम्हाला दिलाय कंठ आणि तालू. कंठ तालाव्य. याच्यामध्ये व्यंजन नाही, याच्यामध्ये हे आहे स्वर. कंठश, कंठ आणि ओठ, ओ, आव स्वर आहे. दंत आणि ओठ व. दंत आणि टाळू त, छ, ज आणि झ. दंत तालव्य ज्यांना म्हणतात. मित्रांनो, या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही इथे पॉज करून लिहू शकता. हे काय आहे? वर्णाच्या उच्चारावरून वर्गीकरण. तर तुम्हाला अजून एक याच्यामध्ये विचारलं तर क गट, च गट, ट गट, ट गट, प गट आहे काय? ते तुम्हाला जे विचारलं होतं काय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं होतं, तर सेपरेट असे वर्ण दिलेले आहेत, विभागून दिलेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक म्हणून शॉर्ट एक रील बनवून देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट व्यंजन जे आहेत ते व्यंजन काय होतील समजून जातील. तर मित्रांनो बघा, व्हिडिओ खूप सुंदर आहे, छान आहे. चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि काही अडलं तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. नक्कीच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करीन. आपल्या VHG चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, है की नाही. आयकॉन जो आहे बेल आयकॉन तो दाबा. आणि तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो आणि इथे थांबतो.